नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 2 लोकसभेच्या जागा मिळाव्यात आणि येणाऱ्या विधानसभेला आरपीआयला 12 जागा आणि 1 MLC मिळावी अशी मागणी रामदास आठवले यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये केली. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर जर दोषी असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली गेली पाहिजे. एखाद्याच्या सेवेमध्ये काही त्रुटी असेल तर त्याला त्याप्रमाणे शिक्षा देखील होऊ शकते, असं प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले. माझ्या पूजा खेडेकर आहे, त्यांनी चुकीची माहिती देऊ किंवा चुकीचं कॉलचं रेकॉर्ड देऊ जर रिझर्वेशनचा फायदा उठवला असेल तर ते अत्यंत गैर आहे. त्यामुळं नक्कीच त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या दोषी आढळल्या तर त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे अशी आपली सूचना राहणार आहे. एक तर आरपीआयला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती, पण रिपब्लिकन पक्षाला 1 जागा मिळाली नाही. तरीही नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलो आणि आम्हाला यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण बोललो होतो आणि आरपीआयला 1 MLC मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. एक मंत्रिपद विस्तार होत असेल तर त्यामध्ये मिळावं अशी आमची मागणी होती आहे. तर MLC तर काय आम्हाला मिळाली नाही आहे, पण मंत्रिमंडळामध्ये तरी आमचा समावेश व्हावा अशी आपली मागणी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला 10 तरी जागा मिळाव्यात. मी काही 40-50 जागा मागणार नाही आहे, पण 10-12 जागा तरी माझ्या पक्षाला मिळाव्यात अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी राहणार आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. डॉक्टर मोहन धारिया हे एक जगातलं अतुलनीय व्यक्तिमत्व. वयाच्या 60-62व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि वनराईच्या माध्यमातून त्यांनी गेले 38 वर्ष काम सुरू केले. पाणी, जल, वन यांचं संवर्धन याकरता त्यांनी उर्वरित आयुष्य वाहून घेतलं. यावर्षी त्यांची जन्मशताब्दी सुद्धा आहे. काल 38व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पोपटराव पवार यांच्या हस्ते प्रदर्शनीचं उद्घाटन झालं आणि देशभरातून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी वनराई संस्थेला भेट दिली.
नमस्कार, मी सागर दारिया. मी वनराई संस्थेला रिप्रेझेंट करतोय. आज वनराईचा 38वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त येथे एक आपण गेट टुगेदर ऑर्गनाईज करत असतो. आज जे आपल्या भारत भूमीवरती आणि जगावरती ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे ते आमचे आजोबा आणि वनराईचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर मोहन धारिया यांनी जी दिशा दाखवली होती त्याच दिशेवर आजही वाटचाल आमची सुरू आहे. आणि शाश्वत ग्रामीण विकास थ्रू म्हणजे सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंट विथ अ की फोकस ऑन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याच्या वाटेवरती आम्ही रोज प्रयत्न करत असतो. पुढील 10 ते 12 वर्षात वनराईचं जे वाटचाल आहे किंवा जे स्वप्न आहे ते 28,000 गावं आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यापैकी 21,000 गावांना पाण्याची कधी ना कधीतरी मोठं संकट येत असतं. तर आमची इच्छा आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक गावामध्ये एक लोक चळवळ तयार करून जनजागृती निर्माण करून आणि शाश्वत ग्रामीण विकासाचे बरेच प्रकल्प राबवून सगळ्यांना आपापल्या पायावरती उभं करायचं. वनराईकडनं तरुणांना एकच अपील आहे किंवा एकच आवाहन या इथे मी करायची इच्छा आहे माझी की आपण सगळेजण एकत्र जोपर्यंत येत नाही आणि एकत्रित येऊन एक चळवळ आपल्या एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी किंवा या एन्व्हायरमेंटला बेटर करण्यासाठी हाती घेत नाही तोपर्यंत या ग्लोबल क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा जो मोठा प्रश्न आपल्या समोर चालत येतोय ऑलरेडी आलेला आहे त्याच्यावरती आपल्याला मात करता येत नाही. तर सगळ्यांनी आपापल्या परीने छोट्या ना छोट्या कुठल्या ना कुठल्या भागात आपण एकत्र येऊन कल्पनेतून काहीतरी राबवावं हीच इच्छा. ॲग्रिकल्चरल टुडे या मासिकाच्या वतीनं 15वा सोहळा दिल्लीमध्ये झाला आणि शेतीविषयक काम करणाऱ्यांना त्यांनी पुरस्कृत केलं. त्याच्यामध्ये या पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचा नंबरही लागला आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्वयं कृषि मंत्री महाराष्ट्र हमारे बीच हैं. बहुत बहुत बधाई. महाराष्ट्र के सभी किसानों को बहुत बहुत बधाई. तो आइए हम सब मिलकर इन सभी किसानों का भी जोरदार तालियों से अभिवादन करें. Threshold levels, endangering the global food security and threatening the survival of humans and other species. As per UN Secretary General, the era of warming has ended and boiling has begun. That calls for urgent action. The scientists giving clarion call to the world, which requires immediate and strong actions on the ground. Maharashtra, मैं under the vision and आमंत्रित करती हूँ नमस्कार. सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयामधून मी डॉक्टर शैलेश दुधाळे. पुण्यातला रिंग रोड, पुण्यातले रस्ते, पुण्याचा विकास, पुण्यातली 23 गावं अधिक 11 गावं या सगळ्यांचा विकास हा एक संशोधनाचा विषय पुढील 50 वर्षाकरता संशोधकांना उपलब्ध आहे. या विकास कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला, रिंग रोडसाठी कोणाच्या जमिनीच्या किमती रेडी रेकनरच्या माध्यमातून वाढवल्या, या सगळ्यांचा उहापोह रोहित पवार यांनी सुद्धा केलेला आहे. ज्या वेळेला सरकार अल्पमतात असतं किंवा ज्या वेळेला सरकार हे द्विधा मनस्थितीत असतं तेव्हा राज्याचा विकास हा सर्वंकष होत नाही आणि तो न झाल्यामुळे राज्याची आर्थिक अस्थिरता वाढू लागते. जरी आपण जीएसटी मध्ये जास्त भरघोस उत्पन्न केंद्र सरकारला दिलं तरी केंद्र सरकारने आपला वाटा अजून आपल्याला दिलेला नाही. लाडक्या बहिणींचा हा वाटा केंद्र सरकार कधी देणार हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर आडात असेल तर पोहऱ्यात येईल, पण जर राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1500 रुपये कसे देणार आणि मग विकास प्रकल्पांना कात्री लावून त्या बहिणींना मतांच्या अपेक्षेने हे पैसे दिले जाणार का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.